आणि न्याय या चार सर्वोत्तम मानवी मूल्यांची विश्वाला ओळख करून देणारे, सर्वप्रथम ओळख करून देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक असा राजा ज्याने समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं राज्य साम्राज्य, जगातील सगळ्यात मोठं साम्राज्य उभं केलं, ते सम्राट अशोक. सम्राट अशोकाच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीत 2000 वर्षांनी पुन्हा एकदा समतेचं राज्य ज्यांनी निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केले, ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय. आधुनिक भारतात सामाजिक क्रांतीच्या, परिवर्तनाच्या चळवळीच्या पाया ज्यांनी घातला असं आपण मानतो, ते क्रांतिपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक म्हणून, सवयीचा भाग म्हणून शाहूराजांचा उल्लेख करतो, परंतु माझी अशी मान्यता आहे, मी असं मानतो की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर जोपर्यंत बाबासाहेबांचा काळ यायचा होता, सुरुवात व्हायची होती, या मधल्या काळाचा ब्रिजिंग गॅप बनून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ बनून ज्यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर वाहिली, यशस्वीपणे वाहिली आणि या देशाला बाबासाहेबांच्या रूपाने एक महानायकाची ओळख करून दिली, ते द्रष्टे राजे छत्रपती शाहू महाराज. आणि देशातील तमाम शोषित, पीडित, वंचितांचे उद्धारक, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हा तथागतांनी दिलेला 2500 वर्षापूर्वीचा मानवाच्या कल्याणाचा मार्ग संविधानाच्या रूपाने या देशातील जातीपातीचा, धर्माचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाचं राज्य निर्माण करण्याची हमी देणारं संविधान या देशाला देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या शृंखलेतील सगळ्या संत, गुरु, महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे अध्यक्ष सन्माननीय वाघमारे सर, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक, सातत्याने गेल्या 25-30 वर्षात ज्यांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात आम्ही चळवळीचं काम समजलं, चळवळ समजली, चळवळीत काम केलं, ते आदरणीय दशरथ मडावी साहेब. माझ्यासोबत मुंबईवरून आलेले माझे सहकारी मित्र प्राध्यापक वानखेडे, वाशिमचे प्राध्यापक चिमणे सर, मंचावर ज्यांनी अतिशय खणखणीत प्रास्ताविक करून आम्हाला आमच्या मर्यादा काय आहेत ते अतिशय स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली, गावंडे सर. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, ज्यामध्ये मी सकाळी भेट झाली आपली राणाजी आपण आणि आपले सर्व सहकारी, ज्यामध्ये प्रामुख्याने राणाजींची आणि आपल्या सर्वांची भेट घडवून आणण्याचा योग आला, ते आमचे मित्र संदीप नगराळे सर. या विषयाला परिसंवादाचा विषय बनवणं खरंच म्हणजे मुळात ही कल्पनाच अतिशय नाविन्यपूर्ण आहे. मी आयोजकांचं आणि ती कार्यक्रम पत्रिका बनविणाऱ्यांच्या विचार प्रवणतेचं खऱ्या अर्थाने द्योतक आहे असं मला वाटतं. म्हणजे नाही तर आपण सर्वसाधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादं व्याख्यान जर ठेवायचं असेल, चर्चा ठेवायची असेल, तर विषय आपण ठरवतो, आपणच विषय ठरवतो आणि त्याच्यावर चर्चा घडवून आणतो. परंतु बाबासाहेबांनी कुठल्या तरी आपल्या जीवनाच्या एका महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये एक विधान वापरलं. ते विधान भाषणाचा विषय, परिसंवादाचा विषय म्हणून घ्यायचं, तो एक सेंटेन्स. आणि बाबासाहेबांनी ज्या काळात जे वक्तव्य केलं असेल, त्यानंतरचा मागच्या जवळपास 80 पेक्षा अधिक वर्षांचा कालखंड आणि आजची आपल्या समोर असणारी कॉन्टेम्पररी परिस्थिती, सद्यस्थिती, या सर्व बाबींना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना, त्यातही साहित्यिकांच्या संमेलनामध्ये साहित्यिकांच्या रचनांना, त्यांच्या निर्मितीला समजून उमजून
त्याप्रमाणे सामाजिक आचरण, सामाजिक समाज मन तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये जी मंडळी आपण आहात सर्वजण, त्या लोकांच्या मध्ये या विषयावर चर्चा व्हावी. खरं म्हणजे मी पुनश्च एकदा काही मांडण्याच्या आधी आयोजकांचं अभिनंदन करतो, त्यासाठी आभार मानतो. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय या परिसंवादाचा ठेवताना जे विधान बाबासाहेबांचं आपण घेतलेलं आहे की अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनलं पाहिजे. 80 वर्ष 1942चं भाषण आहे, 20 जुलै 1942. हा दिवस अनेक अर्थानं ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे अनेक अर्थाने. मी यासाठी म्हणतोय की या दिवशीच बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय काउन्सिल मध्ये मिनिस्टर म्हणून देखील नियुक्ती झाली होती. आणि या भाषणाचा विधानाचा जो संदर्भ आहे तो असा आहे की 18, 19 आणि 20 जुलै महिन्याच्या 1942 साली 3 दिवस सातत्यानं नागपूरमध्ये ऑल इंडिया डिप्रेस क्लासेसची कॉन्फरन्स झाली. 3 दिवस कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्स मध्ये एक दिवस समता सैनिक दलासाठी, एक दिवस महिलांचं संमेलन आणि एक दिवस कॉन्फरन्सची एक जनरल प्रोसिडिंग आपण ज्याला म्हणतो की हे संघटन, ही कॉन्फरन्स ऑल इंडिया डिप्रेस क्लासेसच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन आणि त्यापैकी समता सैनिक दलाच्या परिषदेच्या वेळेस बाबासाहेबांनी दिलेल्या भाषणातला हा एक उदाहरण आहे, एक विधान आहे. आणि ते विधान इतकं बोलकं आहे की कदाचित 20 जुलै 1942 मध्ये बाबासाहेब जेव्हा बोलत होते हे विधान, बाबासाहेबांच्या या विधानाचा संदर्भ कदाचित ते भाषण ऐकणाऱ्यांपुरताच मर्यादित असेल असं कुणाला त्यावेळेस वाटलं असेल. पण अन्यायाविरुद्ध देशभरात, जगभरात ज्यांना कुणाला लढायचंय त्यांना देखील हे विधान गायडन्स करणार आहे किंवा त्यांना देखील त्यांच्या अन्यायाविरुद्धच्या लढाईचं अधिष्ठान निर्माण करून देणार आहे विधान आहे. आणि म्हणून अशा इतक्या गंभीरपणे मांडलेल्या वक्तव्यावर, विधानावर बोलताना मला असं वाटतं ऐतिहासिक बाबींच्या सोबतच, कारण आता हे प्रास्ताविक जेव्हा चालू होतं तेव्हा माझ्या आवडीच्या एका विषयाला यांनी 24चा आकडा घेतला आणि मला मोठा आनंद झाला. नाही तर बरेचदा सर्वसामान्यपणे असं होतं की साहित्य संमेलन असतील किंवा व्याख्यानं असतील तर आम्हाला आधीच कानं देऊन सांगितलं जातं की सर सामाजिक कार्यक्रम आहे, कुणाचं काय मन दुखेल, राजकारणावर काही बोलू नका, राजकारणावर बोलू नका, कुणाचं मन दुखेल असं बोलू नका. परंतु आता 24चा उल्लेख झालेला आहे. त्यांनी बोलताना असं म्हटले की आमच्या समोर आव्हान 24चं. काय आव्हान आहे आपल्या समोर? सुरुवातच तुमच्यापासून करतो गावंडे सर. 24चं आव्हान काय आमच्या समोर? देशासमोर आव्हान काय आहे 24चं? 24 कधी संपेल? डिसेंबर 31ला 24 संपणार. त्याच्यात काही कोणी प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही. 24चं आव्हान काय? आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या यवतमाळ मध्ये बसून आंबेडकरी चळवळीतलीच माणसं हे विचार हा करतायत अशातले काही भाग नाही. आपण उघडपणे जाहीरपणे करतोय. हा एवढाच फरक आहे. नाही तर बाजूच्या ठेल्यावरच्या डोक्यात तेच आहे की 24 में मैं दिखाऊंगा. पण तो कर 24 में मैं दिखाऊंगा. 10 साल बहुत हो गए, 24 में मैं हिसाब करूंगा. सगळ्या देशाला 24चा प्रश्न पडलेला आहे. त्याचं काय ते आव्हान आहे काय नाही त्याच्यावर जास्त मी पण आयोजकांची अडचण समजून थोडं खोलात जास्त जाणार नाही. परंतु आजच्या विषयाशी आणि 24च्या त्या आव्हानाशी सरळ सरळ संबंध आहे दोन्हीचा. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे. मागील 10 वर्षात आपल्यावर अन्याय होतोय, मागील 10 वर्षामध्ये आपल्यावर अत्याचार होतोय, मागील 10 वर्षात ते आधी कधी झालं नाही ते सगळं होतंय.
आणि ते बदलायचं आहे, त्याच्या विरुद्ध लढ्यात उतरायचंय, लढा उभारायचा आहे आणि लढा यशस्वी करायचा आहे. हे आव्हान जर तुमच्या माझ्या पुढे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या दोन प्रामुख्याने गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले त्या विधानात आहे. स्वाभिमान आणि स्वावलंबन. बरं, हे 24 मूर्त्याच्या दशातला काय भाग नाही. आपले संघर्ष हजारो पिढ्यांपासून, आपल्या वर्षांपासून चालू आहेत आणि अनेक कित्येक वर्ष आपल्या पिढ्यांना संघर्षरत राहावं लागेल याचा अंदाज नाही, याचा नेम नाही. आणि तोपर्यंत ही बाबासाहेबांनी दिलेली लढ्याची सूत्री आपल्याला ध्यानात ठेवून पुढे वाटचाल करावी लागणार आहे. आणि म्हणून माझ्या मनात पहिला प्रश्न आला हा विषय वाचल्यावर की स्वाभिमानाची या लोकांना जाणीव करून द्यावी आपण आपल्या भाषणातून. असा प्रश्न का पडला असावा बाबासाहेबांना? लढ्यासाठी 70,000 लोक. तुम्हाला त्या 42च्या त्या 3 दिवसीय कॉन्फरन्सचा तुम्ही जर इतिहास धांडोळा घेऊन पाहिला तर लक्षात येईल 70,000 लोक त्या परिषदेला उपस्थित होते. 70,000. त्यातही 25,000च्या संख्येनं महिला होत्या 3ही दिवस. आणि या लोकांना मी स्वाभिमानाची आठवण करून दिली पाहिजे असं बाबासाहेबांना का वाटलं असेल हा खरा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील बाबासाहेबांच्या आधीच्या लिखाणांमध्ये, मग ते हुवेर दे शूद्राज असू दे, ॲनिलेशन कास्ट असू दे, त्यामध्ये आलं होतं. तर या देशात जाती व्यवस्था आहे, जातीची उतरंड आहे, एका जातीतून दुसऱ्या जातीत जाण्याची व्यवस्था नाही. ही जाती व्यवस्था काही लोकांना, मुठभर लोकांना सगळ्या सवलती देते आणि ढिगभर लोकांना सवलतीपासून वंचित ठेवते. ह्या जाती व्यवस्थेनं वंचित ठेवलेल्या लोकांना हजारो वर्षापासून कोणत्याच प्रकारचे कसलेच अधिकार या व्यवस्थेनं मिळू दिलेले नाहीत आणि कोणतेही अधिकार नसल्यामुळं या लोकांच्या मधला स्वाभिमान मेलेला आहे. हे गुलाम झालेले आहेत आणि यांना जर गुलामीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांना स्वाभिमानाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. बघा, कारण म्हणजे बाबासाहेबांचे वाक्य जेव्हा आपण वाचतो, जे लिखाण आहे ते असं नुसतंच काहीतरी लिहायचं बोलायचं म्हणून नाही लिहिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक बाबीचा एका दुसऱ्यात आधीच्या बोलण्याशी संबंध तुम्हाला जाणवताना. आता हे जेव्हा बाबासाहेब तिथे मांडतायत तर एका माणसाने स्वाभिमानी जर झालं, बरं बघा, गंमत अशी आहे सामाजिक जीवनामध्ये स्वाभिमानाचा संबंध सरळ सरळ अधिकाराशी आहे. मी तुम्हाला सांगितलं, अधिकार विहीन लोक आहेत, कुठलेच अधिक शिक्षण नाही, स्वतःच्या आत्मरक्षणासाठी शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही, आडनाव धनराज असलं तरी खिशात 1 रुपया ठेवलेला नाही. मग अशा इतक्या दबलेल्या पिचलेल्या लोकांना लढ्यासाठी उभं करायचं म्हणजे काय खायचं काम नव्हतं. पण मग ती जाती व्यवस्थेनं जे काय केलं होतं ना या देशामध्ये, बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या, विशेषतः अस्पृश्यांच्या, आदिवासींच्या किंवा ते भटके विमुक्त ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदनेचं कारण शोधून काढलं जाती व्यवस्थेमध्ये. आणि या जातीने जर आपल्याला पंगू करून ठेवलेला आहे तर हिच्या विरुद्ध आम्हाला बंड करावं लागेल. ही व्यवस्था उलटवून टाकण्यासाठी आणि अधिकार प्राप्तीचा लढा उभा करावा लागेल. हा एक भाग. आता समस्या जेव्हा मांडली, समस्या मांडताना सूत्रही सांगितलं, त्याचं उत्तरही बाबासाहेबांच्या लढ्यात बघायला मिळतं. काय उत्तर आहे बाबासाहेबांनी दिलेलं? जाती व्यवस्थेने अधिकारहीन करून गुलाम बनवलेल्या लोकांचा स्वाभिमान नष्ट झाला. स्वाभिमान नष्ट झाल्यामुळे त्यांना गुलामीची जाणीव झाली नाही. त्यांच्यामध्ये जर स्वाभिमान जागृत करून पुनश्च एकदा अधिकार प्राप्तीच्या लढ्यासाठी या लोकांना तयार केलं तर हे लोक अधिकार मिळाल्यानंतर अधिकारांच्या बळावर परत एकदा स्वाभिमानानं, सन्मानानं जीवन जगू लागतील. ते अधिकार जर त्यांना मिळाले तर त्यांचं परावलंबित्व नष्ट होईल. कुणाच्या तरी खांद्यावर आपल्या उत्कर्षाचा भार टाकायचा आणि मोकळं व्हायचं, ही संकल्पना, ही विचारधारा, ही माणसाला कर्तव्यापासून दूर नेते. बाबासाहेबांनी तथागतांच्या विचारातून प्रेरणा घेऊन तूच तुझा काय आत्मदीप भाव म्हणतो ना आपण, आमच्या समस्येतून मुक्ती करण्यासाठीचा लढा हा आम्हाला उभा करावा लागेल. ही साध्या साध्या गोष्टीतून बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं. समता सैनिक दलाच्या त्या भाषणामध्ये ते पटवून देताना बाबासाहेबांनी उपनिषदामधल्या
एका कथेचा उल्लेख केला. तुम्ही ते भाषण ऐका, वाचा जरा, तुमच्या लक्षात येईल. आणि बाबासाहेब म्हणतात एक कोकरू, उपनिषदामध्ये अशी कथा आहे की एक कोकरू देवाकडे गेलं. कोकरू म्हणजे मेंढी समजा तुम्ही, किंवा बकरी, काय जे असेल ते. देवाकडे गेला आणि देवाला त्याने विनंती केली की देवा, जर तू सगळ्या जगाचं निर्माण करता आहेस तर मग मला लांडगे, कोल्हे, वाघ, सिंह खायला का टपलेले असतात सातत्यानं? मला भीत का जगावं लागतं? भीत का जगावं लागतं? आणि बाबासाहेब त्या कथेतलंच उत्तर सांगतात देवाने दिलेलं, की तू इतका नेबळट दिसतोयस, त्याला मिकनेस म्हणतात इंग्रजीमध्ये, मिक. तू एवढा नेबळट दिसतोय की तुझ्यावर मलाही अत्याचार करण्याची इच्छा होते. त्यामुळे तुला जर अत्याचारातून मुक्ती पाहिजे असेल तर हा नेबळटपणा सोडून दे. आणि मग दुसऱ्यांदा बाबासाहेब त्याच भाषणामध्ये संत तुकारामाचा देखील उल्लेख करतात. त्याच भाषणामध्ये संत तुकारामांचाही उल्लेख करतात बाबासाहेब. आणि बाबासाहेब तुकारामांचं उदाहरण देताना, कारण समता सैनिक दलाची जेव्हा स्थापना केली तेव्हा काही लोकांनी विरोध केला होता त्या स्थापनेला, की आपण संख्येनं मुठभर आहोत, आपण हिंसक लढा कसा उभारणार, हे सैनिक काय करणार, कुणाशी लढणार, इतकी पॉवरफुल. तेव्हा काँग्रेस होती सत्तेत, किंवा काँग्रेस मोठा पक्ष होता, यांच्यासोबत आपला लढा कसा टिकणार? बाबासाहेब म्हणे मी पण अहिंसेचाच समर्थक आहे. मग त्या अहिंसेचं उदाहरण देताना बाबासाहेब संत तुकारामाचं उदाहरण देतात. आणि तुकारामांनी अहिंसेची जी व्याख्या केली त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी असल्याचे सांगतात बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात. पहिली गोष्ट की सगळ्या प्राणी मात्रांच्यावर प्रेम आणि करुणा, आणि दुसरी गोष्ट जे काही चुकीचं आहे, जे काही इविल दुष्टपणाचं आहे ते नष्ट करण्याची भावना, हा देखील अहिंसेचा भाग आहे. आणि बाबासाहेब सांगतात की हा दुसरा भाग, तुकारामांच्या बद्दल बोलणारी लोक या दुसऱ्या भागावर बोलत नाहीत, आणि ते बोलत नसल्यामुळे त्या अहिंसेला काही खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होत नाही. मिळमिळीतपणा, नेबळटपणा आणि अहिंसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि अहिंसा तुकारामाच्या शब्दात सांगायची झाली तर आमच्या सगळ्या प्राणी मात्रांवर, सगळ्या जीवांवर प्रेम आहे, त्यांच्या प्रति मनात करुणा आहे. परंतु अन्याय अत्याचार करणारा कोणी असेल तर त्याला नष्ट, डिस्ट्रॉय करण्याची क्षमता आम्ही निर्माण जर करू शकलो नाही तर त्या नेमळटपणामध्ये आणि अहिंसेमध्ये अजिबात फरक उरणार नाही. आणि म्हणून आम्हाला आत्मसंरक्षणाची ही फळी उभी करायची आहे, जिचा पाया अहिंसा असेल. म्हणजे बघा किती व्यापक आहे हे सगळं, हे वरवर नाहीये काहीच. समता सैनिक दल म्हटल्यावर जसं स्वयंसेवक सेवाच करतील याची काही गॅरंटी नाही, तसं सैनिकांनी काही हिंसाच केली पाहिजे असाही नियम नाही. हे समतेचे सैनिक आहेत आणि त्या समतेच्या सैनिकांनी स्वाभिमानाच्या बळावर आपला लढा उभारावा. आणि मग दुसरा आणखी एक महत्वाचा संदेश त्याच भाषणामध्ये आहे, विशेषतः तरुणांना दिलेला. तरुणांनाही, विशेष करून त्या तरुणांना ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची, राजकारणामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे. आणि बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात की राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी कोणत्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, तर त्यांना पहिले कायद्याची जाण असली पाहिजे, कायद्याची जाण असावी. दुसरी गोष्ट जनतेच्या प्रश्नांची जाण असावी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब सांगतात की कायदे मंडळात जनतेच्या प्रश्नांना योग्य पद्धतीनं मांडण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये असावी. या तीनही क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे तरुणांनी जर राजकारणात प्रवेश करायचा. नुसता झेंडा घेऊन जाण्याची गरज नाही कोणाच्या तरी मागे. म्हणजे स्वाभिमान आणि स्वावलंबन या दोन गोष्टी जेव्हा आम्ही एकत्रित बघतो तेव्हा मग बाबासाहेबांच्या त्या संघर्षाकडे पाहताना मला जे समजलेलं आहे की स्वाभिमान, अधिकार असल्याशिवाय माणसात स्वाभिमान येऊ शकणार नाही. आणि आजच्या तारखेमध्ये भारतात स्वाभिमानाचं, अर्थात प्रत्येक नागरिकाला अधिकार देण्याची गॅरंटी देणारं काय कागदपत्र आहेत देशामध्ये आज उपलब्ध, तुम्ही मला सांगा. देशातील नागरिकांना आज देशामध्ये असा कोणता डॉक्युमेंट आहे जो नागरिकांना त्यांच्या अधिकारांची हमी देतो?
की नाही एक पण डॉक्युमेंट देशात असा इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारताचं संविधान आहे ना. आणि मग असं करूया ना आपण समीकरण, स्वाभिमान इज इक्वल टू अधिकार आणि अधिकार इज इक्वल टू संविधान. अन्याय विरुद्धचा लढा लढायचा असेल अर्थात संविधानाला लोक रक्षण करायला कोणी संविधान बचाव वगैरे लिखताय, चांगली गोष्ट आहे. परंतु त्यासाठी जरी काही करता नाही आलं तरी संविधान लागू करण्याचा लढा तरी आपण उभा करू शकतो. संविधान लागू करण्यासाठी काय करावं लागेल तर संविधान जिथून लागू होतं त्या दिशेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही एवढी साधी गोष्ट आहे. ते नाही करणार तर मग बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सीने में फौलाद है बाबा साहब की औलाद है और विधानसभा में एक भी आदमी नहीं, इसमें कोई मतलब नहीं रहेगा, इसमें कोई मतलब नहीं. क्योंकि बघा ते जस्टिस कृष्ण अय्यर यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. जस्टिस कृष्ण अय्यर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश भारताचे. त्यांच्या एका भाषणामध्ये ते बोलले, बाबासाहेबांच्यावर एक लेक्चर होतं त्यांचं आणि त्यांनी सांगितलं असं भाषणामध्ये की डॉक्टर आंबेडकर फॉट बॅटल विथ टू वेपन्स, पॉलिटिक्स इन वन हँड अँड लॉ इन द अदर. बाबासाहेबांनी आपला लढा दोन शस्त्रांच्या मदतीने लढले. एका हातात राजकारण आणि दुसऱ्या हातात कायदा. तेच बाबासाहेब 42 मध्ये बोलले आपल्या तरुणांना सांगताना. या दोन्ही गोष्टीची सांगड घालून जर आम्हाला काम करता आलं नाही तर कायदे असंख्य बनतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर कायदे निरर्थक ठरतात. आणि देशाचं संविधान एवढं मोठं जगातल्या लोकांनी नावाजलेलं संविधान भारतासारख्या आपल्या देशात असून आजही या देशाची अवस्था अशी आहे की हा एक असा देश आहे, श्रीमंत देश, जिथे गरीब लोक राहतात. 80 कोटी लोकांना सरकारी फुकटच्या अन्नावर जगावं लागतं आणि दुर्दैवाने सरकार त्याचे गौरव करते. 140 कोटीच्या देशात 80 कोटी लोकांना सरकार फुकट अन्न पुरवते. हा देशाच्या गौरवाचा विषय आहे की अपमानाचा विषय मला काही माहित नाही, पण देशातली सरकार त्याचा गौरव करताय. आमच्यासारखा तुमच्यासारखा कोणी काय बोलायला लागला की मोदीजींना काय बोलू नका, मोदी सरकार बद्दल काय बोलले की टीका करायची नाही. अरे टीका कशी करायची नाही, मोदी सरकारचं नाव नका घेऊ. मोदींचं नाव यामुळे येतं, जर तुम्ही भारत सरकार बोलले असते तर आम्ही भारत सरकारवर टीका केली असती. तुम्ही काय बोलता भारत सरकारला, मग आम्ही मोदी सरकार बद्दलच बोलतोय. आमचं जे दुःख नाही ते सांगतोय. बुलेट ट्रेन बनवली की मोदी सरकारने बनवली. आणि काही चुकीचं झालं, नोटाबंदीत लोक मेले तेव्हा मोदी सरकारमुळे मेले असं म्हणायचं नाही, भारत सरकारमुळे मेले. हे कोणतं दुटप्पीपणा. हे मांडणारे लोक, हे बोलणाऱ्या लोकांचा आवाज जितका मोठा होईल तितकी तुम्हाला मला वाटणारी भीती 24 ची जी आहे ती कमी होत जाईल. हे बोलावं लागेल. साहित्य संमेलनाचा मंच असू दे किंवा एखाद्या व्याख्यानाचा विषय असू दे किंवा राजकीय पक्षाचा स्टेज असू दे, शेवटी साहित्यिकांचं काम तरी काय, समाजामध्ये जे काय घडतंय ते डोळसपणे, उघडपणे, स्पष्टपणे आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आणणं. या व्यतिरिक्त साहित्यिकांचं काही काम आहे? अर्थात साहित्याचा काही दुसरा उद्देश आहे नाही. आणि मग हे जर असेल तर आजच्या या परिसंवादाचा तुम्ही जो विषय ठेवला त्या अर्थानं तो विषय इथं का संयुक्तिक आहे की त्याला खरं म्हणजे मी पुनश्च एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो त्यासाठी. मित्रांनो, हे सगळं चालू असताना आपण या देशात संवैधानिक समाज मन जर लोकांचं निर्माण करण्यात यशस्वी झालो तर अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी जो तुमचा माझा संघर्ष आहे तो संघर्ष या देशाचा व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एकट्या दुकट्याने प्रयत्न करून चालणार नाही, त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. सामूहिक प्रयत्न नुसते आमचा एक समूह सामूहिक प्रयत्न करतोय तुमचा असंही करून चालणार नाही. आणि विशेषतः
करण्याच्या दिशेने जाणारे प्रयत्न तर निश्चितपणे, कारण देश पातळीवर आज जर आंबेडकरवाद हा राजकारणाचा आधार आपला असू शकतो आहे असं आपण मानतो. आंबेडकरी राजकारणाचा कुठलाही पक्ष देशाच्या पातळीवर तुम्हाला राष्ट्रीय लेवलवर या लोकांच्या संघर्षामध्ये टिकेल की नाही ही शंका आहे. मी अशा माणसाच्या समोर बोलतोय की ज्यांचं बोट धरून आम्ही समाजकारणात राजकारणात काम करायला शिकलो, पण आज ती शक्यता ती शंका घेण्याचा वाव निर्माण झालेला आहे. मग त्यामुळे आम्ही महाराष्ट्रापुरता विचार करू नये. चला आपल्याला तसंही यवतमाळच्या लोकांना, बुलढाण्याच्या, मुंबईच्या लोकांना काही पूर्ण देशभरात फिरून करायचं नाहीये काम, पण निदान महाराष्ट्रात तरी तशी काही परिस्थिती आहे की नाही याचाही आपण विचार करावा. या सगळ्या बाबींचा जर विचार नीटपणाने केला तर आपल्याला निश्चितपणे काही गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो थांबतो, कारण ते तिकडून चिठ्ठी आलेलं मला काही आवडत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे करावं लागेल, हे करावंच लागेल काम. आज आपण नाही केलं तर आपल्या येणाऱ्या लेकरा बाळांना हे आणखी जास्त त्रासदायक होणार आहे. त्यामुळे आज ज्यांना हे कळतं त्यांनी आपापले अभिनिवेश जे व्यक्तिगत असतील ते बाजूला ठेवून एकत्रित येऊन काम करण्याशिवाय, सोल्युशन काढण्याशिवाय पर्याय नाही. एक माणूस बाजारात गेला आणि कोंबडी घेऊन आलाय, कोंबडा घेऊन आला, कोंबडा. आज रविवार होता ना, कोंबडा घेऊन आला. आता माणूस घरी कोंबडा कशासाठी घेऊन येतो? कोंबडी तर बिचारी अंडे तरी देते कमीत कमी. कोंबडा घरी आणण्याचं कारण काय असतं आपलं? तेच कारण होतं, घरी आणला त्याने कोंबडा. कोंबडा घरी आणला, त्या कोंबड्याला जरी त्या आणला त्याच दिवशी काही त्याचा कार्यक्रम करायचा नव्हता, त्या कोंबड्याला एक साधा प्रश्न, म्हणजे त्याच्या समोर एक ऑप्शन दिला की एक काम कर म्हणे, तुला कापणार होतो मी, तुला कापायसाठीच आणलं होतं, पण मी तुझा जीव काही घेणार नाही जर तू माझी एक गोष्ट ऐकली. काय? तो कोंबड्याला मालकाने सांगितलं की एक काम कर, तू सकाळी बाग देतो ना झोपेतून उठल्यावर, ते बंद कर, मी तुला मारणार नाही. आपला कोंबडा सकाळी उठला झोपेतून आणि त्याला आठवलं रात्रीचं, बाग दिला की हा मारून टाकणार, बाग नाही दिला तर जीव वाचणार. मग याने काय केलं, आपलं असं मान वर काढली, असं करतो ना कोंबडा, मान वर काढून आपले पंख फडफडवतो, तेवढंच केलं, फक्त आवाज नाही केला. आवाज केला तर मारणार होता तो. मग ते मालकाने पाहिलं की याने बाग तर नाही दिली, पण मान वर केली आणि पंख फडफड फडफड केली, आवाज पंखाने. मालकाने त्याला पुन्हा बोलवलं, म्हणजे मी तुला बाग नाही द्यायचं सांगितलं होतं, पण तुला सांगतो मी तुला कापून टाकेन. जर वाचायचं असेल तर उद्या उठल्यावर मान पण वर नाही करायची. आपला कोंबडा सकाळी झोपेतून उठला, मान वर नाही केली, बाग नाही दिली, फक्त पंख हलवले. मालकाने ते तिसऱ्या दिवशी पाहिलं, अरे यानं पंख हलवले. मालकाने सांगितलं तू पंख हलवले, चिटिंग केली, पंख पण नाही हलवायचे. कोंबड्याला मोठा प्रश्न पडला. आणि चौथ्या दिवशी उठला कोंबडा, बाग नाही दिली, मान वर नाही काढली, पंख नाही हलवले. मालकाने तर आणलं होतं त्याला कापायलाच. मग मालकाने सांगितलं, बॉस तुला मी काय कापणार नाही, पण तुला एक अट पाळावी लागेल माझी, उद्यापासून तुला अंडे द्यावं लागेल, उद्यापासून तुला अंडे द्यावं लागेल. आता झाली ना पंचायत. आणि ते ऐकल्यावर कोंबडा ढसा ढसा रडायला लागला, ढसा ढसा रडायला लागला. मालक म्हणाला, काय रे आज नाही मारणार, उद्या मारणार आहे तू, आज का रडतोस? मालक तुम्ही मारणाऱ्या म्हणून रडत नाहीये मी, तुमच्या जीवदानाच्या लालसेपोटी मला हे पक्क कळून चुकलं की आज ना उद्या तुम्ही कापणार आहे मला, पण थोड्याशा दिवसासाठी जीव वाचवण्याच्या लालसेपोटी माझं मूळ चारित्र्य जे आहे ते सकाळी उठून पंख फडफडून मान वर करून जोरात बाग देण्याचा माझा जो नैसर्गिक गुण आहे, तुम्ही तुमच्या लालसेला बळी पडून गहाण ठेवला. मी माझ्या निसर्गाच्या, माझ्या वृत्तीच्या विरोधात वागलो. आज ना उद्या तुम्ही तसेही कापणार होते मला, मी अंड देऊ शकणार नाही, तुम्ही कापणारच आहे, पण मी माझ्या वृत्तीप्रमाणे जगून जर मेलो असतो तर मला जास्त आनंद झाला असता. तुम्ही तुमच्या चक्कर मध्ये मी नेमळटपणाला बळी पडलो. तुम्ही सांगितलं तसं
वागलो 3 दिवस जीवनातले मिळाले जगायला, पण ते जगण्यात काय अर्थ नव्हता. फुले शाहू आंबेडकरांचा बाबासाहेबांचा विचार घेऊन लढणारी चालणारी ही समाज, भीमा कोरेगावच्या त्या लोकांचा शूरवीरांचा वारसा सांगणारी जमात, शिवरायांचा स्वराज्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पराक्रमाची आपला पराक्रम गाजवणारी ही जमात, ज्यांना बाबासाहेब मार्शल रेस म्हणून ओळखायचे, त्या लोकांना कुणाला काय मिळत असेल तिकडे हात धुवायला कोणी जात असेल गंगेत, जाऊ द्या, पण आपल्या रक्तातला गुण लढणे, आंबेडकरी समाजाच्या रक्तातला गुण लढणे, ऍडजस्टमेंट करून तुमचं आणि माझं काही भलं होणार नाही. ज्याच्या हातात सूर्य येतो आज ना उद्या कापल्याशिवाय राहणार नाही. जर उद्या कापणारच असेल तर आज लढून या संघर्षामध्ये सहभागी होऊया आणि या संघर्षाला यशस्वीतेकडे नेऊन निदान आपल्या लेकरा बाळाचं तरी भविष्य सुरक्षित होईल. आणि ते भान, ती जाण देशातल्या लोकांना येत आहे. लोकांना असं वाटतंय की यांना कसं तरी करून मुरगळून टाकून संपवून टाकू. कि एक शायर ऐसे म्हणतो कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, चिराग मेरे देखकर मचल रही है हवा. मला विश्वास आहे देशातल्या लोकांमध्ये ही परिवर्तनाची हवा आता हळूहळू निर्माण व्हायला लागलेले. देश या संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करायला तयार होतोय. देशातली लोक, शेतकरी परेशान, विद्यार्थी परेशान, बेरोजगार परेशान, व्यापारी परेशान, महिला परेशान, सैनिक परेशान, लेकर परेशान, कर्मचारी परेशान. आदेश चालला कोणत्या दिशेने? सगळ्यांना यातून बाहेर पडायचं आहे आणि ती हवा बनत आहे, ती हवा बनत आहे. एक शायरच्या 2 ओळी सांगतो आणि थांबतो. आता खरोखर थांबतो. कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा. खास करून महाराष्ट्रात तर हवा बदलत आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी निदान राजकीय लेवलवर प्लॅटफॉर्मवर एकत्र येऊन प्रकाश आंबेडकरांना मदत करायची असं निदान मनोमने ठरवलेलं तरी आहे. देशात काय व्हायचं ते होऊ दे. कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा. और आजकल कुछ ज्यादा ही जोरों से चल रही है हवा. जो बना रहे थे किस्से मेरी तबाही के, उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा. जय भीम.